नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, श्रावण महिना सुरू झाला आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी सत्यनारायण पूजा ही अवश्य करावी. आपल्या आयुष्यात अनेक प्रसंगांना आपल्याला सामोरे जावे लागते. तर अशा कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजे सत्यनारायण. तर आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत, जे काही संकट असतील, ते अनेक कठीण प्रसंगांना आपल्याला सामोरे जावे लागते. तर या श्रावणामध्ये आपल्याला त्यासाठी एकदा तरी अशी सत्यनारायण पूजा ही आपल्याकडून ही घरच्या घरी झालीच पाहिजे. तर सत्यनारायणाची पूजा मांडणी कशी करावी, नैवेद्य काय, मंत्र काय आणि उद्यापन कसे करावे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर येत्या नारळी पौर्णिमेलाही तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकता. जर तुम्हाला 1 दिवसाची करायची असेल तर तुम्ही या नारळी पौर्णिमेलाही करू शकता. तर सर्व अडचणींवर मात करून त्यातून मार्ग काढता येईल. तर श्रावणामध्ये 1, 5, 7, 11, 21, 51, 108 ही तुम्ही सत्यनारायण करू शकता. आर्थिक संकट असेल, मोठ्यात मोठं कर्ज, संतानप्राप्ती नाही, नवरा बायकोमध्ये भांडणं, सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये जे काही समस्या, ज्या काही अडचणी असतात, तर त्या सगळ्या संपवण्यासाठी श्रावणामध्ये कमीत कमी एक तरी सत्यनारायण पूजा ही अवश्य करावी. तसेच या नारळी पौर्णिमेलाही तुम्ही सत्यनारायण करू शकता. त्यासोबतच दर महिन्याच्या पौर्णिमेला जर तुम्ही संध्याकाळी असे सत्यनारायण पूजा केली तर मोठ्यात मोठी आणि कठीणातील कठीण इच्छाही तुमची पूर्ण होईल. तर ही सत्यनारायणाची पूजा करून अनेकांना अनुभव आलेले आहेत. सत्यनारायण पूजेला तुम्ही कधीही सुरुवात करू शकता. तर श्रावणामध्ये दर सोमवारीही तुम्ही हे सत्यनारायण पूजा करू शकता. तर श्रावणात जर तुम्हाला 5 किंवा 7 दिवस सत्यनारायणाची पूजा करायची असेल तर पहिल्या दिवशी केलेली पूजा तुम्ही 5 किंवा 7 दिवस तुम्ही तशीच ठेवू शकता. तर रोज पाने खराब झाली तर ते पाने बदलू शकता, फुलं बदलू शकता. यासोबतच कलशातील पाणीही तुम्ही बदलू शकता. तुमच्या खूप आर्थिक समस्या, खूप आर्थिक अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही या श्रावणामध्ये सत्यनारायण पूजा ही करा. तुमच्या कष्टाला नक्कीच फळ मिळेल. तर सत्यनारायणाची पूजा मांडणी कशी करावी, तर बघा, यासाठी आपल्याला लागणार आहे एक पाट किंवा चौरंग लागेल आणि त्या चौरंगावर आपल्याला एक पांढरा कपडा टाकायचा आहे. त्यानंतर प्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे, जी तुमची अडचण आहे ती आपल्याला बोलायची आहे आणि जितके दिवस तुम्ही सत्यनारायण करणार आहात, 1 दिवस किंवा 5 दिवस किंवा 7 दिवस, तर ते आपल्याला बोलायचं आहे. तर या पूजेसाठी आपल्याला लागणार आहे सत्यनारायणाचा फोटो. तर तो आपल्याला चौरंगावर ठेवायचा आहे. त्यानंतर त्याच्या समोरच आपल्याला गव्हाची रास घालायची आहे आणि त्यावर आपल्याला एक तांब्याचा तांब्या स्वच्छ पाणी भरून ठेवायचा आहे. त्या तांब्यावरती आपल्याला अष्टगंधाने वरून खालून वरती अशा 5 उभ्या रेषा आपल्याला बोटाने ओढायच्या आहे आणि त्यासोबतच या कलशामध्ये आपल्याला हळद, कुंकू, 1 सुपारी, अक्षता, 1 फूल आणि 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि त्या कलशावर आपल्याला 5 विड्याची पाने ठेवायची आहे. त्यानंतर त्यावरती आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावर आपल्याला बालकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे आणि त्या कलशासमोरच आपल्याला 3 सुपारी ठेवायची आहे आणि त्या सुपारीच्या खाली आपल्याला विड्याची 2-2 पाने ठेवायची आहेत. तीनही सुपाऱ्यांखाली आपल्याला विड्याची 2-2 पाने ठेवायची आहेत. तर पहिली जी सुपारी आहे तर ती गणपती बाप्पा म्हणून आपल्याला तिची पूजा करायची आहे आणि दुसरी सुपारी ती कुलदेवी आणि तिसरी वरुण देवतेंची सुपारी. तर जे पूजा करणार आहे तर त्यांनी कपाळी पहिल्यांदा, जे स्त्री असतील तर त्यांनी हळद कुंकू लावा आणि पुरुष असतील तर अष्टगंध लावा आणि त्यानंतर आपल्या कुलदेवीचं स्मरण करा, गणपती बाप्पांचं स्मरण करा. कलशाला नमस्कार करायचा आहे आणि प्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत. तर चौरंगाच्या उजव्या बाजूने जी पहिली सुपारी आहे तर तिला आपल्याला गणपती बाप्पा समजून तिला हळद कुंकू आणि अक्षता अर्पण करायचे आहे, फुलं अर्पण करायचे आहे, दुर्वाही आपल्याला अर्पण करायचा आहे आणि त्यासोबतच एका छोट्या प्लेटमध्ये साखर ठेवून तो नैवेद्यही आपल्याला अर्पण करायचा आहे. तर विड्याच्या पानांवरतीच पुढच्या कोपऱ्याला पानावरती आपल्याला पाण्याने भरीव चौकोन काढायचा आहे आणि त्यावरती आपल्याला ही साखरेची प्लेट ठेवायची आहे. त्यानंतर जी सर्वात मध्ये ठेवलेली सुपारी आहे तर ती कुलदेवी म्हणून आपल्याला तिची पूजा करायची आहे. तर तिला हळद कुंकू, अक्षता आणि फुलं अर्पण करायची आहे आणि तिलाही एका छोट्या प्लेटमध्ये साखर ठेवायची आहे आणि जो साखरेचा नैवेद्य ठेवला आहे तर त्यावरती आपल्याला एक तुळशीपत्रही अर्पण करायचं आहे. पालथं करून आपल्याला ते तुळशीपत्र त्यावरती ठेवायचं आहे. त्यानंतर सर्वात शेवटची जी सुपारी आहे तर ती सुपारी आपल्याला वरुण देवता म्हणून तिची पूजा करायची आहे. तर त्यांनाही आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत, एक फूल आणि
फुलंही अर्पण करायचं आहे आणि त्यांनाही एका छोट्या प्लेटमध्ये आपल्याला साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्यावरही आपल्याला एक तुळशीपत्र पालथं करून ठेवायचं आहे. त्यानंतर सत्यनारायणांची फोटोची आपल्याला पूजा करायची आहे. हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे, फुलं अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कलशाचीही पूजा करायची आहे अशीच. त्यासोबतच आपल्याला बाळकृष्णाचीही पूजा करायची आहे. तर बाळकृष्णाला आपल्याला अष्टगंध लावायचा आहे, अक्षता आणि फुलं अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दिव्यानी ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे. तर आपल्याला नैवेद्यामध्ये शिऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे. तर एका प्लेटमध्ये शिरा आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला एक तुळशीपत्रही ठेवायचं आहे. त्यासोबतच एक तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि ते पाण्यात बुडवून 3 वेळा नैवेद्यावर फिरवून आपल्याला तेच तुळशीपत्र आपल्याला नैवेद्यावर ठेवायचं आहे. आणि हे झाल्यानंतर जे सत्यनारायणाचं पुस्तक आहे तर त्यातील 1 ते 5 हे अध्याय आपल्याला पठण करायचं आहे आणि ते पठण करून झाल्यानंतर आपल्याला सत्यनारायणाची आरतीही करायची आहे. तर खूप छोटे छोटे अध्याय आहेत. तसेच या पूजेची उत्तर पूजा कशी करावी तर बघा, जे फुलं आणि पानं आहे तर ते निर्माल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि जे धान्य आहे तर ते धान्य आपल्याला घरातील धान्यात मिक्स करून खायचं आहे. तसेच जो नैवेद्य आहे तर तो घरातील सर्वांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे. तर तो प्रसाद आपल्याला बाहेरच्यांना कोणालाही द्यायचा नाही, फक्त आपल्या घरातल्यांनीच खायचा आहे. यासोबतच आपल्याला हा एक मंत्र म्हणून अक्षता पूजेवर व्हायचे आहेत. तर बघा, तर तो मंत्र असा आहे: यान्तु देवगणा सर्वे पूजा आदाय पार्थिवीम इष्टकाम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च. आणि त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ही उचलून त्यांच्या जागी ठेवायची आहे आणि त्या जागीही आपल्याला अक्षता टाकायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने या श्रावणामध्ये सत्यनारायण पूजा ही करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.